नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत खिचडीची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य आहेत कांदा, टोमॅटो, बटाटा, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, त्याचप्रमाणे दालचिनी, लवंग, काळी मिरी. ड्राय मसाल्यांमध्ये आपण घेतलं आहे मीठ, हळद, लाल तिखट, घरगुती मसाला, धुतलेले तांदूळ. चला तर मग आता आपण खिचडी कशी करायची ते बघूया आणि साधी सोपी खिचडीची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसणार आहेत. प्रथम आपण कुकर गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यात मोहरी, जिरं आपण ॲड केलेलं आहे. जिरं आपण टाकल्यानंतर जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत. ठीक आहे. जिरं आणि मोहरी चांगल्या प्रकारे परतली गेलेली आहेत. त्यानंतर आता आपण कुकरमध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता देखील चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा कच्चेपणा जाऊ तोपर्यंत कढीपत्ता चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत ते म्हणजे कांदा, खडे मसाले, दालचिनी, लवंग व काळी मिरी आपण त्यात ॲड करत आहोत. हे सर्व परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पुढे कांदा ॲड करणार आहोत. कांदा चांगला परतल्यानंतर कांदा, खडे मसाले, मोहरी, जिरं हे सर्व चांगल्या प्रकारे परतून तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कांदा चांगल्या प्रकारे परतला गेलेला आहे. कांदा चांगला परतला गेल्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य त्यात ॲड सर्व भाज्या आणि तांदूळ मसाले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण चांगलं तेलात परतून घेणार आहोत व सर्व काही एकजीव करून घेणार आहोत. तांदूळ चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कुकरमध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि खिचडीला शिट्ट्या झाल्यानंतर आपली खिचडी तयार होणार आहे. सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे आणि कुकरचं झाकण ठेवून त्याला थोड्या वेळ आपण वाफवून घेणार आहोत. एक वाफ देऊन घेणार आहोत. थोड्या वेळ कुकरची वाफ दिल्यानंतर हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत. सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे तेलात परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपण पाणी ॲड करत आहोत. त्यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन आपण खिचडी तयार करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली खिचडीची रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहेत. तर अशा प्रकारे साधी व सोपी झटपट होणारी खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद. साधी व